नागपुरात तिथे पोलीस बोलतायत माध्यमांशी। नागपुरात जनशक्ती विदर्भ कामगार संघटना आक्रमक झाली आणि त्यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मोर्चा नेण्यात आलाय। सर, कब तक इनका प्रॉब्लम सॉल्व हो सकता है? उनको वेतन, दिवाली है, कब तक वेतन मिलेगा? ये इसके बाद बारे में ऑलरेडी ये प्राइवेट कंपनी है, इसके बाद बारे में शासन के तरफ से एक अधिकृत रिस्पांस जो है वो अभी नहीं दिया जा सकता है। माननीय सुप्रीम कोर्ट ने इसके बाद बारे में जो ऑर्डर्स दिया है और मीटिंग कंपनी वालों की जो मीटिंग है और बैंक्स जो इन्वॉल्व हैं उनके साथ मीटिंग कर करके ही इसका सोल्यूशन निकाला जा सकता है। लेकिन प्रशासन का ये धोरण है कि इन सब जो प्लेयर्स हैं, इवन दो ये प्राइवेट कंपनी है, जल्द से जल्द ला करके किस प्रकार से वर्कर्स को मदद की जा सके वो हमारा पॉलिसी है। थैंक यू। तर पोलिसांनी दिलेली ही माहिती, एक खासगी कंपनी आहे ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन दिलेलं नाहीये। मात्र या संदर्भात आत्ता कोणतेही भाष्य पोलिसांनी केलेलं नाही। या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेतच। उदय, काय अधिक माहिती? नक्कीच आपण आताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी जे आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोलिसांनी जे आहे ते या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक समजण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यानंतर जे आहे ते सौम्य बळाचा वापर करून जे आहे ते आंदोलकांना पांगविलेलं आहे। मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडे निघाले होते, पालकमंत्री यांनी फोनवरून आंदोलकांशी चर्चा केली होती, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील चर्चा केली होती, मात्र आंदोलक ऐकायला तयार नव्हते। त्यांनी जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग 7 जो आहे तो सुमारे 2 तास जो आहे तो जाम केला होता आणि त्यामुळे पोलिसांकडे जे आहे ते त्यांना दूर हटविण्याशिवाय पर्याय नव्हता आणि पोलिसांनी त्यांना दूर केलेला। मात्र हे दूर करत असताना जिल्हा प्रशासन असेल किंवा जी खासगी कंपनी, आता खासगी कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत चर्चा करून या कर्मचाऱ्यांचा पगार कसा मिळेल या दृष्टीने देखील प्रयत्न करणार असल्याचं जे आहे ते पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं। आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हे सगळे आंदोलनकर्ते बसले होते त्याच्या सुमारे अर्धा किलोमीटर दूरपर्यंत आता आंदोलकांना नेण्यात आलेलं आहे। सध्या या सगळ्या आंदोलकांवर कारवाई करणार का, त्यांना ताब्यात घेऊन जिथून हे आंदोलन सुरू झालं होतं त्यांच्या त्या कारखाना परिसरात नेऊन सोडणार का, या सगळ्या बाबतीत जे आहे ती पोलिसांनी उत्तरं दिलेली नाही आहेत। मात्र आंदोलकांनी या परिसरातून जर दूर गेले, त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार करता येईल, राष्ट्रीय महामार्ग अडवू नये अशी भूमिका जी आहे ती पोलिसांकडून जी आहे ती घेण्यात आलेली आहेत आणि ते पोलिसांनी स्पष्ट देखील केलेलं आहे। त्यामुळे आता आंदोलक आपल्या मागणीपासून दूर जातात, म्हणजे आंदोलक आता माघार घेतात का, कारण त्यांची नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे, त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला। त्यामुळे आंदोलक आता आंदोलन मागं घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आता पोलिसांकडून जे आहे ते डिटेन कारवाई करण्यात आलेली आहे, आंदोलकांची धरपकड जी आहे ती करण्यात येत आहे। त्यामुळे आता इथून पुढे काय भूमिका असेल हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार। आपल्यासोबत स्वतः नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथून पुढे सर, आंदोलकांनी सुमारे 2 तास हा रस्ता जाम करून ठेवला होता, तुम्ही अखेर आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला, काय नेमकं तुम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि इथून पुढे काय पोलिसांची भूमिका असेल? जिल्हा प्रशासनने आंदोलकांना आश्वासन दिलेलं आहे की जिल्हा प्रशासन म्हणजे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन ते उद्या माननीय पालकमंत्रीचे अध्यक्षता खाली बसून आम्ही त्यांचे, हे प्रायव्हेट कंपनी आहेत पण त्यांच्या जे मूळ ग्रीव्हान्सेस आहेत त्याबाबत आम्ही काही ना काही तोडगा काढणार। नक्कीच तोडगा काढणार, पण सर आंदोलकांकडून आरोप केला जातोय की त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आली, पगार मागणे ही चूक होती का असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो? आंदोलकांनी काही मोर्चासाठी काही प्रशासनचे परवानगी घेतला नाही, ना ग्रामीण पोलीसचे ना सिटी पोलिसांचे। त्यांनी अचानक सकाळी त्यांनी डिसाईड केला की ते मोर्चा घेऊ माननीय मुख्यमंत्रीचे घराचे जवळ जाऊन धरणा करणार आहेत। हे पूर्णपणे इलिगल आहेत आणि त्यानंतर त्यांनी नॅशनल हायवे पण ब्लॉक केला होता 2 तासासाठी। सर, तुम्ही या सगळ्या संदर्भात गुन्हे दाखल करणार आहात आंदोलकांवर? त्याबाबत सध्या काही कॉमेंट्स नाही। थँक्यू। नक्कीच आपण पाहतोय की प्रशासनासोबत जे आहे ते समन्वय साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाईल, मात्र आंदोलकांवर गुन्हे दाखल करायचे की नाही या सगळ्या संदर्भात अद्याप पोलीस बोलायला तयार नाही आहे। मात्र उद्या प्रशासनासोबत जे आहे ते या सगळ्या कर्मचाऱ्यांची चर्चा करण्यासाठी जे आहे ते पुढाकार घेणार असल्याचं नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि आता आपण पाहतोय की बऱ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलकांना ताब्यात पोलिसांनी घेतलेलं आहे। त्यामुळे आता या आंदोलकांना ताब्यात घेऊन ते जी मोरारजी कंपनी आहे, जी
ज्या कंपनीपासून हा मोर्चा सुरू झाला होता त्या ठिकाणी जे आहे ते पोलिसांकडून त्यांना पोलिसांच्या वाहनामध्ये नेऊन सोडण्यात येतात. बरं. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता आंदोलक शांत झालेल्या थोड्या वेळापूर्वी आपण इथं पाहिलं होतं की मोठा तणाव जो आहे तो आंदोलकांनी बिलकुल उदय. पोलिसांच्या दरम्यान इथं आणि आपल्याला पाहायला सध्या हा तणाव शांत झालेला दिसतोय. या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. अपडेटसाठी तुमच्याकडे येऊच.